आता राज्यामध्ये काही ठिकाणी काही खरेदी केंद्रांवरती तुरीची नोंदणी सुरू झाली। म्हणजे नाफेडने जे मॉडेल सेंटर घोषित केले त्या मॉडेल सेंटरवर तुरीची नोंदणी सुरू झालेली आहे। आता पुढच्या आठवडाभरामध्ये सगळ्याच खरेदी केंद्रांवरती तुरीची नोंदणी सुरू होईल असं सांगितलं जातंय। याविषयी बैठक आयोजित केली जाणार आणि या बैठकीमध्ये ठरवलं जाईल की नेमकी तुरीची खरेदी ही कशी केली जाणार आहे। यामध्ये काही बदल केला जाणार आहे का की ज्या खरेदी केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी सध्या सुरू आहे त्याच खरेदी केंद्रांना तूर खरेदी करण्याची मान्यता देण्यात येणार आहे हे लगेच स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर त्या खरेदी केंद्रांवर तुरीची नोंदणी सुरू होणार आहे। आणि एकदा नोंदणी सुरू झाली केंद्र सरकारकडून लगेच तूर खरेदीचं उद्दिष्ट येईल आणि त्यानंतर तुरीची खरेदी चालू होणार आहे। आता जर उद्दिष्ट जरी नाही आलं आणि जर समजा 100% खरेदीला मान्यता मिळाली तर तूर खरेदी लगेच सुरू होऊ शकते। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची तूर हाती आली आहे त्या शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग न करता हमीभावानं खरेदी सुरू होण्याची वाट पाहावी। आता यंदा तूर बाजारामधल्या ज्या काही घडामोडी घडतायत त्यावरून असं दिसतंय की यंदाची आयात ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच राहू शकते। गेल्या वर्षी जवळपास 12,25,000 टनांच्या दरम्यान तुरीची आयात झाली होती। ही आयात विक्रमी पातळीवर पोहोचली होती। म्हणजे 2024-25 जे आर्थिक वर्ष होतं त्या वर्षातली ही विक्रमी आयात होती। परंतु आता जे आर्थिक वर्ष 2025-26 सुरू आहे की जे आता मार्च महिन्यामध्ये संपेल या आर्थिक वर्षातली तुरीची आयात ही गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहण्याची दाट शक्यता आहे।